नमस्कार मित्रांनो, वायएम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर या ठिकाणी बरेच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे, आमचा रिजेक्ट झाला आहे. असे बऱ्याच जणांचे या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जर तुम्ही नोंदणी केली तर तुमची नोंदणी असेल किंवा रिन्यूअल असेल, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये जास्त दिवस राहणार नाही आणि लवकर जे आहे ते लवकर तुमचा मंजूर होऊन तुमची जी आहे ती नोंदणी सक्रिय होऊन जाणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला नोंदणी कोणत्या प्रकारे करायची आहे, तुमची कोणकोणती चुकी तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, हे संपूर्ण तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, काही बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आम्हाला गृहोपयोगी संच भेटला नाही, गृहोपयोगी संच बंद झालेला आहे का ते सांगा. तर गृहोपयोगी संच अद्याप कुठली अपडेट आली नाही, परंतु ते बंद झालेलं नाही. त्या गृहोपयोगी संच ज्यांना भेटलेले नाहीत अशा बांधकाम कामगारांना भेटणार आहेत. त्यामुळं काही घाई गडबड करायची गरज नाही आहे. त्यामुळं जसे वाटप सुरू होईल तसं अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला देईलच, परंतु आणखीन कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी किंवा नूतनीकरण करताना तुमचे अर्ज रिजेक्ट होतात किंवा जास्त दिवस पेंडिंगमध्ये राहतात. तर त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो, तुमचा लवकर अर्ज मंजूर होईल, सक्रिय तुमची नोंदणी होईल. ह्यासाठी तुम्हाला कोणकोणते लक्ष द्यायचे आहे हे तुम्हाला पाहिजे आहेत. तर आजच्या वेळी तुम्हाला तीच माहिती देणार आहे, तुम्ही नोंदणी कोणत्या प्रकारे करायची आहे आणि तुम्ही कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी नोंदणी करताना या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी ऑप्शन ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. नोंदणी करण्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे आणि नूतनीकरण करण्यासाठी या ठिकाणी हे ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे. नोंदणी करणं या ठिकाणी आपल्याला सोपं आहे आणि ती तारीख निवडायची आहे. त्या तारखेला तुम्हाला आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते बायोमेट्रिक आहे ती त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. तर नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता किंवा तुम्हाला येत नसेल तर CSC सेंटरमध्ये तुमच्या जवळच्या गावातल्या तिथून जाऊन तुम्ही करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना कोणकोणती काळजी घ्यायची तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर या ठिकाणी जे आहे ते कामगार नोंदणी या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे की बांधकाम कामगारांनी नोंदणी व पात्रता निकष. तर सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी पाहू शकतात, 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार हे नोंदणी करू शकतात. यामध्ये काही अडचण नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, दुसरं काम, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं जे आहे ते पाहिजे त्या कामगारांनी. त्यानंतर या ठिकाणी पहा, खाली आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी दिलेले आहेत. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात या ठिकाणी पाहू शकतात. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात या ठिकाणी दिलेले आहेत. तर मंडळात नोंदणी करण्यासाठी फॉर्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर पहा, वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यायचं आहे, रहिवासी पुरावा द्यायचा आहे, ओळखपत्र पुरावा द्यायचा आहे आणि पासपोर्ट आकाराचे तुम्हाला 3 फोटो द्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला फी किती रुपये आहे या ठिकाणी पाहू शकतात. फी अगदी तुम्हाला ₹1 वार्षिक वर्गणी असणार आहे. आता बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आमच्याकडून ₹2000 घेतले, आमच्याकडून 2500 घेतले, कुणी ₹1500 असं सांगत आहेत. तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही पाहू शकतात. आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले आहे. नोंदणीची फी जी आहे ते फक्त ₹1 दिलेली आहे. तुम्ही कोणाकोण एजंटमार्फत करत असाल तर या ठिकाणी ते मधले एजंट जे आहे ते पैसे घेत असतील. तुम्हाला डायरेक्ट मेन फी जी आहे ते या ठिकाणी ₹1 दिलेली आहे. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आता या ठिकाणी काय करायचं आहे की आपली जी पात्रता तपासायची असेल नोंदणी करण्यासाठी, तर कृपया आपली जन्मतारीख प्रविष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे. या ठिकाणी जन्मतारीख निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते मला सांगण्यासाठी एक मी सॅम्पल निवडतो. पण या ठिकाणी जे आहे ते 2024 झालेली आहे. त्यामुळे तुमची जी जन्मतारीख असेल तर ती जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. आणि जन्मतारीख निवडल्यानंतर तुम्हाला खालचे ऑप्शन काय दिलेले आहेत ते त्या ठिकाणी निवडून घ्यायचे आहेत. त्यामुळं या ठिकाणी जे आहे ते 18 वर्षे पूर्ण असायला पाहिजे, तरच या ठिकाणी मी 2024ची निवडली. त्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी तुमची जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी निवडून घ्या.
त्यानंतर तुम्ही 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का, या ठिकाणी जे ऑप्शन दिलेलं आहे 90 दिवसापेक्षा जास्त दिवस तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहात का, तर या ठिकाणी होय करायचं आहे. त्या ठिकाणी टिक केलं. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे काय, तो होय करायचा आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतात आपल्याकडे आधार कार्ड आहे काय, तर आधार कार्ड पण आहे. ते संपूर्ण ऑप्शन जे आहे ते टिक करून घ्यायचे आहेत. संपूर्ण ऑप्शन आपण टिक करून घेतले आहेत. तर तुमची पात्रता तपासा, चेक युअर एलिजिबिलिटी. तर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी जे आहे ते तारीख जे आहे ते चुकीची टाकलेली आहे, त्यामुळं आपल्याला आपली पात्रता दाखवणार नाही आहे. तुम्ही तुमची जन्मतारीख बरोबर टाका, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची पात्रता बरोबर दाखवणार आहे. त्या ठिकाणी पहा तुम्ही जे आहे त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, नॉट एलिजिबल, म्हणजे तुम्ही या ठिकाणी एलिजिबल नाहात या नोंदणीसाठी. कशामुळं, आपण जे आहे त्या ठिकाणी जन्मतारीख चुकीची टाकलेली आहे. तुमची जन्मतारीख बरोबर टाका, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजून येईल की तुम्ही एलिजिबल आहात का नाही नोंदणी करण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्ही तपासू शकता की तुम्हाला तुमची नोंदणी करण्यासाठी ह्यापैकी तुम्हाला हे वयाचा पुरावा, 90 दिवसाचं कामाचं केल्याचं प्रमाणपत्र हे देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर फी पण तुम्हाला कमी आहे. आणि त्यानंतर हे जे आहे ते 90 दिवस जे काम केलेलं जे आहे, ग्रामीण भागात असताल तर ग्रामीण भागातील 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती तुम्हाला ग्रामसेवकडून सही शिक्का त्यांच्याकडनं घ्यावं लागणार आहे. आणि नंतर तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे त्या ठिकाणी नोंदणी करता येईल. तुम्हाला घरी बसलं तर पण तुम्हाला नोंदणी करता येते. नोंदणी करण्यासाठी काय नाही करायचं, तुम्हाला या ठिकाणी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर जवळ ठेवायचा आहे. आणि आधार कार्ड मोबाईल नंबर जवळ ठेवला असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात काही क्षणामध्ये या ठिकाणी ऑप्शन येईल. या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला तुमचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आणि आधार कार्ड मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पुढं मेन पेज ओपन होईल. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची बेसिक माहिती, तुमची बँकेचा तपशील जे काही विचारलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही काम कधीपासून करता, तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचं नाव, गाव, संपूर्ण पत्ता, त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. तुम्हाला जर संपूर्ण माहितीबद्दल एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. नोंदणी कशी करायची, नोंदणीच्या ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ह्याबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. त्याबद्दल मी संपूर्ण A to Z माहितीचा एक व्हिडिओ घेऊन येईन. मी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे. तुम्हाला जर तसे नोंदणीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट करा. आणि दुसरी कुठली तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल बांधकाम कामगारांसाठी, ती पण मला आपल्या कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकतात. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.